नमस्कार मंडळी, मराठी फूड कॉर्नरमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एकदम स्पेशल अशी गव्हाच्या पिठापासून बनलेली ही रेसिपी बघणार आहोत. दिवाळीत किंवा एरवीही आपल्याला सतत गोड-गोड खाऊन कंटाळा आला की काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. अशा वेळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर चला मग ही चटपटीत, कुरकुरीत आणि खमंग अशी रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. तर ही हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये जवळपास 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर आपल्याला यात 1 चम्मच साखर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि जवळपास 2 चम्मच ओवा घालायचा आहे. ओवा आपल्याला अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे. हाताने चोळून यात घालायचं आहे पाण्यामध्ये. अशा प्रकारे घातल्यामुळे जो ओवाचा फ्लेवर असतो तो मस्त येतो. जिरं घालायचं आहे अर्धा चम्मच आणि आता पाणी हे उकळायला लागलेलं आहे. तर याच वेळेस यात आपल्याला अर्धा चम्मच काळी मिरी घालायची. काळी मिरी मी इथे वाटून घेतलेली आहे. थोडीशी कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी घातली, नाही घातली तरीही चालेल. आपल्या आवडीप्रमाणे आपण घाला. आणि आता आपल्याला यात जवळपास 2 वाटी गव्हाचं पीठ असतं ते घालायचं आहे. गव्हाचं पीठ मी हे जास्त एकदम दाबून भरलेलं नाही आहे, हलकं भरलेलं आहे. आणि गव्हाचं पीठ घातल्यानंतर जवळपास 2 चम्मच आपल्याला यात तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची जी फ्लेम असेल ती लोच ठेवायची. आणि आता 2 ते 3 मिनिट मिक्स करून झाल्यानंतर आपण बघू शकता, की हे जे मिक्सचर आहे ते कढईला चिटकत नाही आहे, व्यवस्थित निघतं आहे. म्हणजेच हे जे पीठ आहे ते रेडी झालेलं आहे. तर याच वेळेस यात आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला घातल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपण वाटलं तर यात हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा वाटून घालू शकता. आपल्या चवीप्रमाणे मसाले ॲड करा यात. एकदम वेगळ्या प्रकारची रेसिपी आपण आज बघतोय आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि ऑफ केल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मीडियम थंड झाल्यानंतर हाताला तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपण पीठ मळतो तशाच प्रकारे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळल्यामुळे यात गाठी वगैरे राहिल्या असतील त्यासुद्धा निघून जातील. आणि हे पिठाचं जे मिक्सचर आहे ते एकदम थंड नाही होऊ द्यायचं. हलकं गरम असतानाच आपल्याला बाकीची प्रोसिजर आहे ती करायची. आता पिठासाठी म्हणजेच चपातीसाठी आपण जसे गोळे बनवतो तशा प्रकारे 4 गोळे बनवायचे. आणि आता यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतल्यानंतर यात 2 चम्मचच तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर हा जो पिठाचा गोळा आहे तो जशी आपण पोळी बनवतो तशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे. आपण बघू शकता की मिक्सचर एकदम हार्डसुद्धा नाही आहे आणि जास्त सॉफ्टसुद्धा नाही आहे. जशी पोळी लाटतो आपण तशाच प्रकारे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि ही पोळी लाटून झालेली आहे आपण बघू शकता. आणि पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला जो साठा आपण तयार केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे आणि साठा लावल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे 4 ते 5 फोल्ड करायचे. जसे आपण वरणफळ किंवा चकोल्या बनवतो तसे फोल्ड करतो तशाच प्रकारे इथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक फोल्ड केल्यानंतर जो साठा आपण तयार केलेला आहे तो सुद्धा लावत राहायचा आहे. आणि आपण बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची. आणि ही पोळी लाटत असताना आपल्याला जास्त प्रेशर नाही द्यायचं, हलक्या हाताने लाटायची. आपण ही रेसिपी कधीही, केव्हाही, जेव्हा केव्हा आपल्याला चटपटीत खावंसं वाटलं तेव्हा ही रेसिपी जरूर ट्राय करा. आपल्याला नक्कीच ही रेसिपी आवडेल. आणि व्यवस्थित फोल्ड करून चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे कटसुद्धा करायचे, म्हणजेच बाकीच्या पोळ्यासुद्धा बनवायच्या आणि त्यांना व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अगदी मस्त चटपटीत होणारी ही रेसिपी आहे. फक्त 15 मिनिट लागतात बनवायला आणि आपण हे जवळपास 5 ते 6 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये. आणि सगळे बनवून झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं आहे का ते चेक करून घ्या. तर चेक करण्यासाठी मी एक तुकडा घातलेला आहे. तो तुकडा लगेच वरती येतो आहे, म्हणजेच तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आणि जे शंकरपाळे म्हणजेच खारे शंकरपाळे आपण जे तयार केलेले आहे ते यात घालायचं आहे. गॅसची जी फ्लेम असेल ती आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आणि मध्ये-मध्ये हे आपल्याला परतत राहायचं आहे. जवळपास 5 ते 6 मिनिट लागतात हे जे शंकरपाळे बनवतो आहे आपण त्यांना तळायला. लो टू मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे काय होतं की ते आतून व्यवस्थित तळले जातात आणि बाहेरून ते व्यवस्थित कुरकुरीत होतात. आणि आता जवळपास 4 ते 5 मिनिट झालेली आहे. आपण बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर आता गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी हाय करायची. त्यामुळे जे शंकरपाळे आपण बनवतो आहे ते तेलकट होणार नाही. आणि आता आपल्याला हे सगळे तळून घ्यायचे आहे आणि तळून झाल्यानंतर आपण बघू शकता की शंकरपाळे किती छान आणि सुंदर दिसतं आहे. त्यावर थोडंसं
चाट मसाला घाला आणि थंड झाल्यानंतर ट्राय करून बघा. एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे. आपण एक वेळेस जरूर ट्राय करा आणि आपल्याला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओ